एकदा मागे पण बाबा बोलला होता असं, बाबा शास्त्री मोठे चिरंजीव, पण बिचाराला कमी वयात जावं लागलं. अरे काय सगळेच घरातले ज्यांच्यावर प्रेम करत होते निघून गेले, काय करायचं मातोडा आपल्या नावाचं, देऊन टाक. याला म्हणतात आई. कौशल्यात आहे सगळं राज्य मिळालेलं होतं आणि राम म्हणतो भरताला राज्य देऊन. आई म्हणली नाही कशाला पंचायती करतो, नाही म्हणली. तीच कौशल्या गंगामाय झाली महाराज. खोटं वाटेल तुम्हाला, पुष्कळ प्रसंग आहेत सांगासारखे. तीच गंगामाय झाली. उलट राम म्हणले भरताला, तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. इथं तर भरताचाही संबंध नव्हता, पुरुषोत्तमाचा संबंध नव्हता, सगळ्यांना देऊनच टाकायचं. मोठ्या वहिनी होत्या आणि प्रल्हाद महाराजाचं काय सांगावं, मला लहानपणापासून थोडं थोडं समजत होतं तेव्हा. अजून समजत तर मला आजही नाही, मला माहिती आहे. आणि थोडं थोडं समजत होतं की गंगामाय एवढी किंमत मोठ्या भाऊजाईची प्रल्हाद महाराज ठेवत होते. जायचंही असलं कुठे जायचं असलं पायावर डोकटून सांगायचं, वहिनी लोणारला मेहकरला जरा कार्यक्रम आहे, लोकांनी बोलवलंय, जाऊन येतो बरं. या मोठ्या भाऊजाईला आईसारखे मानायचे. त्यांना बोलवून घेतलं. लहानी भाऊजाई आणि भाऊ तर होतेच बिचारे, त्यांना माहिती हा लक्ष्मण आहे. मी नाही म्हणलं तरी माझ्याबरोबर हा, मी जे करेल त्याला मान्यता देणार आहे माझा लक्ष्मण पुरुषोत्तम भगवान. वहिनी माझ्या मनात असा असा विचार आलेला आहे, पुरुषोत्तम तू पण ऐकून घे. मला असं वाटतं की तुम्हाला तुमचे हिस्से काढून द्यावेत आणि मग माझा हिस्सा मी दान करून टाका. सगळ्यांचा कंठ भरून आला. आमचे हिस्से आम्हाला, अहो आमचाच हिस्सा तुम्हाला दिला आहे. आमचे स्वामी गेले, तुमच्या ओसंगी टाकू. तुमचं जे होणार ते आमच्या होणार. तुमचा हाच भाव आहे ना की सकल जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकळीला ऐसे नाही. तुमचं जे होईल ते आमचं होईल, आम्हाला आमचे वाटे हिस्से काही नको. पुरुषोत्तम एवढे सुद्धा बोललेले, नुसतं प्रल्हाद महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. काय हो, एक एक व्यक्ती या घराण्यामध्ये काय होऊन गेली. तसं रामायणातल्या प्रत्येक व्यक्तीवर 3-3 दिवस 4-4 दिवस बोलावशाच्या व्यक्ती आहेत. संतांच्या घरातले लोक कसे असतात पहा, तेव्हा संत त्यांना एकत्र ठेवतात. सगळ्यांनी परवानगी दिली. माय या संक्रांतीला चांगली गोष्ट आहे, चांगला पर्व काळ लक्षात आला तुझ्या. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्या महाराजांनी गावातले जे काही त्यांना विशेष सन्माननीय व्यक्ती होता त्यांना बोलावलं आणि त्यांना नमस्कार करून सांगितलं की आज तुम्हाला मुद्दाम बोलावलं आहे. सद्गुरू रामानंद महाराजांचं प्रवचन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि मला असं वाटतं ते फक्त माझ्यासाठीच सांगितलेलं आहे. कोणीतरी एकानं त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. म्हणून मी असं ठरवलं की उद्याच्या पर्व काळावर हे घर दार भांडे पात्र वस्त्र प्रावरण दागदागिने अलंकार सगळे शेतीबाडीसुद्धा विकून टाकून सगळ्याची दक्षिणा देऊन मोकळं व्हावं. आपण ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी लोक आहात, तेव्हा घर कोणाला द्यायचं, भांडे कोणाला द्यायचे, दागिने कोणाला द्यायचे आपण ठरवा. माझं कशात लक्ष नाही, मी समोर ठेवणार आहे. आपण एवढं वाटून टाका. आपल्याला थोडा वेळ मिळावा म्हणून आदल्या दिवशी सांगितले उद्या आपण सकाळी 10 वाजता आपण इथे यावं आणि ती एवढं माझ्याकडून करून घ्या. एक महात्मा सोडला तर बाकीचे सगळे लोक व्यवहारी असतात पहा, त्यांचे विचारसुद्धा व्यवहारी असतात. ते म्हणले महाराज हे असा कसा संकल्प करता, तुम्हाला असं कसं करता येईल.
हा का व्यवहार झाला का? हे व्यवहाराला धरून नाही. या दोन विधवा झालेल्या भावजया हा पुरुषोत्तम अजून फारसं कमवतो असं नाहीये, हे त्यांना म्हणायचं होतं. आपलं बरोबर आहे सगळ्यांचं, पण मी कोणावर बळजबरी केलेली नाही. आपण विचारू शकता, आमच्या भाऊजाईला बहिणीला विचारा, पुरुषोत्तमला विचारा, कोणाला विचारायचं असेल तर विचारा. आपण सगळ्यांची तयारी झाली म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की एवढी सेवा करून घ्या. महाराज असं करू नका, थोडं काहीतरी आपल्यासाठी ठेवलं पाहिजे. अण्णामाई सारखे व्यक्ती होते, विद्वान होते, प्रकांड पंडित होते. महाराज पंचदा विभजन वित्तम इह अमूत्रच विंदते. शास्त्रामध्ये सांगितलंय की 4 हिस्से वाटावे, 1 हिस्सा आपल्यासाठी ठेवला पाहिजे नव्हे, 5वा हिस्सा दान दिला पाहिजे, 4 हिस्से ठेवले पाहिजेत. शास्त्र आहे. श्रीमद भागवतामध्ये बलिराजाचं दान त्यावेळेला शुक्राचार्य बोललेले आहेत. आता निर्णय झालेला आहे. रामानंदांना सोडून निर्णय केला तो आता मागे होणार नाही. आपण फक्त एवढं काम करा, या सकाळी. खूप लोक महाराजांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, व्यवहार समजून सांगाय. महाराजांना व्यवहार नव्हता का हो? अहो काय व्यवहाराच्या गोष्टी सांगाव्यात आपल्याला महाराजांच्या जीवनातल्या. त्यांचा व्यवहार सुद्धा तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखा आहे. हां, एक साधी गोष्ट सांगतो, खूपच सांगायसारखं आहे, पण एक सांगतो तुम्हाला. एखाद्या वेळेला महाराजांचा मुक्काम एखाद्या गरीब माणसाला बोलवायचं बरं का. हे सगळे अनुभवी लोक जवळ बसलेले आहेत, आमच्या गणेश महाराजापासून आमच्या विनायकरावपर्यंत सगळे लोक आहेत. गरीब माणूस आहे आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं, पण तळमळ आहे, उपासना करतो, सेवेला येतो. महाराज त्याच्या घरी जायचे आणि गाडीतून उतरताना आम्हाला सगळ्यांना सांगायचे, हे बघा रात्री पोटभर जेवण झालं ना, मग आज तुम्ही सांगा की आम्हाला रात्री जेवायचं नाही. आपण मुक्काम करू, उपासना करू, प्रवचन करू, काकडांती करू, सकाळी निघून जाऊ. त्याला बिचारायला समाधान होईल. आपण बोलावलं, आले असं वाटलं पाहिजे त्याला, बाकी काय. आणि हे बघा, सुकल्या तोंडाने सांगू नका. तुम्हाला वाटलं तर आपल्या पेटीमध्ये डबा आहे, विचारा या लोकांना, मी त्यांच्या समोर सांगतो. आपल्या पेटीत डबा आहे कशाचा? लड्डवांच में लाडूचा डबा. पाहिजे तर 2-2, 4-4 लाडू खा, पण तिथे जेवायचं म्हणू नका. आणि पुजाऱ्याला सांगायचं, हे बघ ते 5-5, 10-10 फुलवाती लावू नको, आठवड्याचं तू बुडवू नको फुलवातीवर, 1 फुलवात लाव. काय महाराजांचा व्यवहार, ह्याचपेक्षा काय व्यवहार असतो. अहो आमचे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बरं का, त्यांचे बंधू होते, फारच गरीब परिस्थिती होती. उत्तम याज्ञिक होते, उत्तम भागवत, महाभारत सांगायचे, महाभारतासाठी प्रसिद्ध होते. बंशीबाबा नाव होते. शेतीवाडी पण ब्राह्मणाच्या शेतीत काय. तिथं गेले की महाराज सांगायचे, बाई ते मावस भाऊच लागायचे ना, ते बाई आज रामाला नैवेद्य कशाचं करायचं माहिती आहे? हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. हां, आता महाराजाला काय, लोक म्हणतात महाराजांना हरभऱ्याची भाजी फार आवडत होती. अरे बावळ्या हो, ती काही आवडच नव्हती त्यांना, आवडच नव्हती कशाची. त्यांना एकच वाटायचं की आपल्यासाठी त्याला ताबडतोब थैली हातात घेऊन बाजारात जायचं काम पडू नये. तो रामानंदाचा आहे, त्याला कोणताही ताण पडू नये. यापेक्षा बारीक व्यवहार काय असतो बाळू दादा. त्यांना व्यवहार नव्हता का, पण लोक सांगू लागले, महाराज किमान याच्या व्यवस्थेपुरतं तरी ठेवा, शेतीवाडी तरी राहू द्या. नाही, मला मोहात पाडू नका. आले सकाळी 10 वाजता. एकाची हिंमत होईना, कोणाला काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं. महाराज म्हणले, संक्रांतीचा पर्वकाळ सुरू झालाय, आपल्याला जे काय करायचं ते करा. अहो ब्राह्मण आले, पण संकल्प सांगायसाठी महाराज कोणाला म्हणत नाही की सांग संकल्प. अरे संकल्पाचा प्रकल्पच झालेला होता. काय संकल्प करतो? एक तुळशीचं पान उचलून घरावर ठेवलं, गुरुजी आता ज्यांना ज्यांना जे जे वाटायचं ते वाटून टाका. केले जे ग्रहदान त्यान उपमा, करणे दिली कुंडले, की हे श्रेष्ठ तयाहुनी ठरतसे,
नामार्थ जे त्यागिले. फक्त तुळशीचं पान ठेवलं असं गृहदान कुठं पाहिलं का? सगळे भांडे पात्र सोनं नाणं, 1000 लोकांचा स्वयंपाक होईल एवढे भांडे होते हो. मग तिथल्या लोकांनी पाहिलं की एक हरिमाई म्हणून त्यांचे कुलोपाध्याय होते, त्यांना घर दिलं, बाकीच्यांना दागिने वगैरे वाटून टाकले. आजूबाजूच्या शेत्या विकल्या, ते दक्षिणा म्हणून वाटली. आता साखरखेड्यालाच लागून असलेली जमीन होती. महाराज म्हणले आता ही विकून टाका, लवकरात लवकर दान देऊन मोकळ व्हा, मला काही ठेवायचं नाही. काही बरोबरीचे लोक होते किंवा महाराज त्यांना मानत होते. म्हणले महाराज असं करा, तुम्हाला ठेवायची नाही ना जमीन, ठेवू नका, एक करा ना, रामानंदाच्या नावानं जमीन केली म्हणजे तुमची राहिली नाही. वा, बरोबर बोललात आपण. आणि सगळी जमीन रामानंद महाराजांच्या नावानं केली आणि बाकीचे जे आहे शेती विकून आलेले पैसे ब्राह्मणाला दक्षिणा मिळून दिली. आपण हरिश्चंद्राचं चरित्र पहा, आपण राजा रघुचं चरित्र पहा. दान दिल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते. आपण म्हणतो एवढं दिलं तरी आता काय 5 रुपये ठेवून देऊ, तसं नाही झालं. त्याचं प्रमाण आहे निष्क. निष्का म्हणजे किती? बोलवलं तर पुढच्या वर्षी सांगू का, या वर्षी काय मुक्ता घेतला का, सगळं सांगायचं. तेरे खेत में मेरा सलाम सगळं 3 दिवसात करा म्हणतो. अरे किती द्रव्य द्यावं, जे दान दिलं त्याच्या किती प्रमाणात दक्षिणा द्यावी याचं शास्त्र आहे. आमच्या महाराजांनी त्याप्रमाणे त्या आजूबाजूच्या शेती विकून ते दक्षिणा देऊन टाकली. शेतीचा विषय चालला होता, ते आता रामानंद महाराजांचं करायचं ठरवलं. संक्रांतीचा दिवस आपले राम हातात घेतले. महाराज एक पंचा खाली नेसलेले, एक पंचा खांद्यावर, सगळ्यातच होते सकाळपासून. अंगावरच्या वस्त्रानेशी जिजीमाय बाहेर उभे आहेत. सगळे डाग दागिने तिन्ही भावजायचे आपले परातीत काढून समोर ठेवले. विचार करा, सगळे दागिने समोर ठेवले. भांडेपात्र आधीच मांडून ठेवलेले होते, कोणाकोणाला काय द्यायचं ते द्या. दोघी भावजया एकेका लुगड्यावर बाहेर पडल्या. दोन दोन कपाट भरलेले असतात आपले. कशाचे? हां, फक्त अंगावरचे कपडे ठेवले, बाहेर उभे राहिले. महाराज म्हणले आता इतक्या वेळ मी बाहेर घालू शकत नाही, संक्रांतीचा पर्व काळ आहे, जपाची वेळ झालेली आहे, मी जपाला चालतो, तुम्हाला काय करायचं ते. आणि कमला दला चली जैसे, चिखलातून वर आलेले कमल जसं बिलकुल निर्मळ असतं ना, तसे महाराज काही झालं नाही, अगदी काहीच झालं नाही. अशा पद्धतीनं निघाले, रामाच्या मंदिरात आले. तुझा भिक्षुकू दातया रामचंद्रा, सदा स्वस्थ चिंतित से गा महेंद्रा. प्रजाधीश देशावर पूर्ण ध्यावे, भवदैल्य हे देशधाडी करावे. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या हातातले राम साखरखेड्यातल्या राम मंदिराच्या समोर ठेवलेले आहे. संध्यापात्रा सगळ्यात तसेच बाहेर घेऊन आलेले. साष्टांग नमस्कार घातला आणि बस श्रीराम जय राम जय जय राम. काय कमाल आहे. महाराजांचं नामस्मरण सुरू झालं. जिजीमाय गंगामाय दोन्ही भावजया, दादी आणि नानी म्हणत होतो आम्ही त्याला, त्या नामस्मरण सुरू झालं. लोक सगळे महाराजांच्या घराभोवती, तिथेच चालू आहे त्यांचे. हे भांडं मला पाहिजे, ही डेग मला पाहिजे. काय सगळे वाटलं, येऊन बसले. काही लोकांनी विचारलं आता दुपार संक्रांत आहे ना, आज तो बसला. अरे रामदास ये होता पण. रघुनायका नेटका दास तुझा,
तुला विकला से स्वये देह सदा सर्व भावे करी दास्य तुझे देई आपुले वेश वेतन मागे जय जय रघुवीर. निघाले महाराज भिक्षेला. बरीच भिक्षा आली. काय 5 घरीच भिक्षा मागितली. पहिल्या दिवशी चरित्रात असलेलं आहे. फक्त 5 घरी भिक्षा मागितली. सगळं दिलं म्हणून का गावभर लुटत बसायचं का लोकांना? हा भाऊ आणता मूठ भरी. 5च घरी भिक्षा मागितली, आणली. आता तवा नाही, बहुगुण नाही, काय केलं असेल? किती सुगरण असली तरी काय करेल? गंगा माय आहे त्यामध्ये सुगरणीसारख्या स्वयंपाक करता आला पाहिजे तर सुगरण. नाही तर पावशेर पोहे, 1 किलो तेल, 1.5 किलो शेंगदाणे, कढीपत्ता, 2 गड्ड्या, कोथिंबीर 3 गड्ड्या. गंगा मायनं सगळं पीठ एकत्र केलं. फडकं ओलं करून त्याचं पाणी त्याच्यावर टाकून गोळा केला आणि होतील तेवढे पानगे केले. नैवेद्य दाखवला, वैश्वदेव केला. संक्रांतीचं एक जोडपं जेवायला बोलावलं. काय कमाल आहे! इतकं दिल्यावर पुन्हा काही पाहायसाठी आले. या 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 रामाचा प्रसाद या. रामा अरे 10 पानगे कोणाकोणाला बोलवता? अरे पण ताकद असली पाहिजे. हां मन कसं सागरासारखं उदार असलं पाहिजे. हा रामाचा प्रसाद आहे म्हटल्यावर जेवढे लोक जेवढे तितक्यांना खाऊ घातलं. सगळ्यांना खाऊ घालून पुन्हा कोणी अतिथी आला तर शिल्लकच राहिले 5 पानग्यामध्ये. काय काय दिव्य! महाराजांच्या जीवन पुष्कळ लोकांना अनुभव आहे. इथं समोर बसलेले आहेत की महाराजांना जेवायला प्रसादाला बोलवलं, नैवेद्याला. आज रामाचं नैवेद्य करायचं आहे. आता लोक पाहिजे महाराजावरची 5 माणसं, वेळेवर आलेले 25 माणसं. कारण महाराजाचं कसं असायचं, आलात ना प्रसाद घेऊन जा. पण नैवेद्य झाल्यावर महाराज कधीच सांगायचं विसरले नाही की रामाचं तीर्थ नैवेद्यावर प्रसादावर शिंपडा आणि मग वाढा. आणि 25 माणसाच्या स्वयंपाकामध्ये 100 माणसं जेवून गेल्याचे अनुभव असणारे लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत. हां पहिला दिवस गेला. लोकांनी पाहिलं आज कशाचा स्वयंपाक झाला महाराजांच्या घरात. नुसते पानगे का? शिजवायला बहुगुण नाही, कणिक तिंबायला परात नाही, फोडणी द्यायला बहुगुण नाही, वरण हाटायला भरत्या नाही. दुसऱ्या दिवशी महाराज भिक्षेला निघाले. सगळ्यांनी आपसामध्ये चर्चा केली. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सदा देव काजी झिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर. आज जे देशपांडे कधी बोलावल्याशिवाय कोणाच्या घरी गेलेले नाहीत बरं का. बोलावल्याशिवाय ज्याच्या कोणाच्या घरी गेले नाहीत असे देशमुख, असे देशपांडे, असे दंडे, असे माई. पण आज महाराज भिक्षेला निघालो. सगळेच भिक्षेला निघाले. रघुपती राघव राजा राम पतित पा. अरे भिक्षेची दिंडी बाहेर पडली महाराज. आणि लोकांनी मनातून ठरवलं की आज नुसती भिक्षा नाही घालायची, पात्रासकट भिक्षा घालायची. कोणी परात, कोणी बहुगुणा, कोणी तवा, जे जे महाराजाच्या घरात नाही सगळ्यांनी दिलं. आणि ती सगळी घेणारे मागचे लोक होते. महाराज तर नमस्कार केले की पुढे जायचे. काय भिक्षा द्या. महाराजांनी मागे वळून पाहायचंच नाही. यांनी तुपाची वाटी दिली काय एवढा बहुगुण दिलं, पाहायचंच काम नाही. काही कधी वाटीच्या वाटी गेले नाही महाराज. तुपाची असो की वरणाची असो ते पाहत बसतील का. जेव्हा भिक्षा मागून आले आणि ते धान्य जमा केलं, भांडे पात्र पडले. मनाची शते ऐकता दोष जाती शेवटचा श्लोक म्हणला आणि रामाला साष्टांग नमस्कार घातला. इतकं धान्य येऊन पडलं होतं की रामाची मूर्ती दिसत नव्हती महाराज. काय धान्य असेल, 10-12 पोत्याच्या वर धान्य होतं. जुने पाहणारे लोक सांगतात. अजून
महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. मी जे दान दिलं ते लोकांकडून एवढं घ्यायसाठी केलं का रामा? महाराज असं कोण मोहात टाकता मला?